अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 ऑगस्ट 2024 सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण जमलेलो आहोत। श्री स्वामी समर्थांनी आपल्यावर आजपर्यंत जी कृपा केली त्या कृपेने अतिशय आनंदी होऊन त्याचं स्मरण करून आणि ती गोष्ट स्मरणात ठेवण्यासाठी आपण या सांघिक प्रार्थनेला आलेलो आहोत। श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आपलं जीवन निश्चितच आनंदी झालेलं आहे। सतत स्वामींचं स्मरण राहावं यासाठी सातत्याने प्रार्थना करत राहणं आणि म्हणून नित्य उपासना आणि सांघिक उपासनेमध्ये कोण कोण उपासना करताय असे सर्वजण एकत्रित आल्यामुळे मिळणारा आनंद आपल्याला आणि सद्गुरू स्वामी समर्थांना यासाठी या सांघिक प्रार्थना आणि त्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। श्री स्वामी समर्थांपुढे नतमस्तक होण्यासाठी आपण जमलेलो आहोत। अशीच कृपा सदैव राहावी असं सांगण्यासाठी जमलेलो आहोत। सन्मार्गाने सदैव न्यावे घेऊन मज हाती, सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। मनुष्याच्या जीवनामध्ये सद्गुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे। अर्थात ज्याला असं वाटतं आहे की ईश्वर आहे आणि ईश्वराच्या कृपेने आपल्या जीवनात फरक पडू शकतो त्यासाठी त्याला सद्गुरू मिळतो। आता हा सद्गुरू मनुष्य रूपात असतो। परमेश्वराची उपासना सद्गुरू देतो। गंमत अशी आहे की जेव्हा तुम्ही देवाची उपासना करता त्यावेळेला तुम्हाला सद्गुरू मिळतो आणि जेव्हा सद्गुरू मिळतो तेव्हा सद्गुरू तुम्हाला देवाचीच उपासना देतो करायला। आता म्हणाल मग देवाचीच का नाही करायची? फरक आहे। परमेश्वर स्वतः देखील सद्गुरू पाठवतो आणि कधीतरी स्वतः मानवदेह धारण करून पृथ्वीवर अवतीर्ण होतो। का तर निर्गुण निराकार परब्रह्माशी आपण बोलू शकत नाही, त्याच्याशी संवाद साधू शकत नाही। पण मनुष्य रूपात जेव्हा सद्गुरू असतो त्यावेळेला आपण त्याच्याशी संवाद साधू शकतो, आपल्याला काय वाटतंय त्या भावना व्यक्त करू शकतो। दुसरं असं की तो काय आपल्याशी बोलतो, ईश्वर तर काय बोलत नाही, किंवा तो बोलत असेल ती भाषा आपल्याला समजत नाही, तेवढी आपली प्रगती नसते। ईश्वर बोलत असणार, आपल्याला सांगत असणार, आपल्याला कळत नाही। पण मनुष्य रूपात असलेला जो ईश्वर असतो तो आपल्याशी प्रत्यक्ष बोलू शकतो। आता देव बोलू शकतो की नाही ह्याच्यावरून मला जी कथा माझ्या आयुष्यातली आठवली ती तुम्हाला एक सांगते की ज्यावेळेला माझी ट्रान्सफर झाली होती आउट ऑफ बॉम्बे आणि मी संभ्रमात होती की नोकरी सोडायची का जायचं, अशा संभ्रमात होते। 2 दिवस संभ्रमात दिवस गेले, ठरत नव्हतं आणि अचानक रात्री गुरुवारी रात्री स्वप्नात स्वामींनी सांगितलं। आता स्वामींनी ऑफिसची ऑर्डर म्हणून इंग्लिशमध्ये सांगितलं, यू रिपोर्ट टू भोपाळ ऑन 13 मार्च। सोमवार होता। आता ती तारीख सांगायला सुद्धा काही कारण होती, विषयांतर होईल म्हणून सांगितलं। म्हणजे ईश्वर आपल्याला समजेल अशा भाषेत आपल्याशी बोलत असतो, नाही असं नाही आहे। पण प्रत्येक वेळेला आपण तो काय समजतो ते आपल्याला समजू नाही शकत आहे आणि म्हणून तो मानव देहात असला तर आपण त्याच्याशी संवाद साधू शकतो, आपण त्याच्याशी बोलू शकतो, तो आपल्याशी बोलू शकतो, आपण त्याची सेवा करू शकतो। देव आपल्या अवतीभोवती असतो पण आपल्याला त्याची जाणीव होत नाही की देव अवतीभोवती आहे। मी अनेक उदाहरणं सांगितलं की साक्षात स्वामी समर्थ आपल्या अवतीभोवती वावरत असतात पण आपण ते जाणू नाही शकत। पण जेव्हा गुरु असतो, गुरुच्या सान्निध्यात आपण बसतो त्यावेळेला आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो। गुरुच्या सान्निध्यात आपण बसू शकतो, गुरुची सेवा करू शकतो, गुरुचं कौतुक करू शकतो, गुरुला दागदागिने घालू शकतो, सजवू शकतो, नटवू शकतो, तो त्याच्यातून सुद्धा आपण आनंद मिळवतो। आता दागिन्यांवरून एक कथा आठवली।
आपली स्वामी समर्थांची मूर्ती आहे मठामध्ये, तिला अलंकार घातलेले असतात. कारल्याच्या एक महिला होत्या स्वामी भक्त. दरवेळेला अक्कलकोटला त्याच्या खूप जुनी गोष्ट आहे, 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्यांचं एक भाविक होती की अक्कलकोटला जाऊन आल्यावर आपण बरं होणार. त्यांची खूप मान दुखत होती. त्या अक्कलकोटला जाऊन आल्या, पण त्यांची मान दुखायची काय थांबली नाही. आणि भोळा भाव आणि म्हणून स्वामींना म्हणाल्या, स्वामी एवढी मी आले अक्कलकोटपर्यंत, पण माझी मान दुखायची काही थांबली नाही आहे. त्यावेळेला स्वप्नात स्वामींनी त्या बाईंना दृष्टांत दिला की तू कशाला आता एवढ्या लांब येतेस, मी इथे तुमच्यासाठीच इथे मी नांगरगावला येऊन बसलेलो. ही महिला लागलीच मठाचा शोध घेतला आणि मठामध्ये येऊन गेली. मी रविवारी येते म्हणून ती मला रविवारी भेटायला आली आणि माझ्याशी बोलली, सगळं सांगितलं, असं असं सगळं झालंय वगैरे. आणि नंतर पुढे म्हणाली, ताई तुम्हाला एक सांगू, महाराजांचं दर्शन घेताना मी महाराजांना म्हटलं की महाराज तुम्ही छान सजून बसला आहात इथे, माझ्याकडे तर काहीच नाही. भोळा भाव होता, भक्ती होती. प्रत्येकाची बुद्धिवादी माणसं अशी प्रार्थना करणार नाही किंवा केली तर त्यांना भीती वाटेल की मी असं कसं बोलली. पण या भाईचा भाव जो होता तो भोळा भाव होता. तिला जे वाटलं ते तिने देवाला स्वामींना सांगितलं आणि तिने मला सांगितलं. मी म्हटलं अगं स्वामी आहेत, तू मागितलंस ना, स्वामी काही देऊ शकतात. आणि सत्य घटना अशी की ती मला 2-3 महिन्यापूर्वी भेटली. मग तिची मुलं शिकली, ती अजून दर गुरुवारी ती येऊन जायची, रविवारी काही भेटायची नाही. पण नव्हती. भेटल्यानंतर मला म्हणाली की ताई तुम्हाला आठवत आहे मला, म्हणून आज सांगायला मला आठवत आहे कारण ती मध्ये भेटली आणि मला म्हणाली, ताई तुम्हाला आठवत आहे मी तुमच्याशी काय बोलले होते पहिल्या भेटीमध्ये. म्हटलं काय म्हणाली होती. म्हणाली स्वामींच्या अलंकारांवरून. तर म्हणाली तुम्हाला आता काय सांगू मी, माझी दोन्ही आम्ही कष्ट केले, स्वामींची उपासना केली, दोन्ही मुलं शिकली, सुना शिकलेल्या मिळाल्या. आज मला समर्थांनी दागदागिन्यांनी वडवलेलं आहे. कथा सत्यकथा आहे, सगळ्यांना समजावी, याच्यात पण एक गंमत असते आणि म्हणून तुम्हाला सहजपणे सांगितली आहे. तर स्वामी जे मागतात ते देत आहेत. आता काय मागायचं ते आपण ठरवायचं आहे. आता बसप्पाला काही न मागता पण महाराजांनी भरपूर सोनं दिलं. महाराजांकडे काय आपण फक्त सोनंच मागायचं नाही आहे हे पण लक्षात घ्या. नाही तर कथा वाचू ऐकून असं वाटेल की चला आता महाराजांकडे हे मागवा. महाराजांकडे काही मागू नका. महाराजांना काय हवं आहे, आपल्याला आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची आहे आयुष्यामध्ये, आपली पूर्ण कर्मशुद्धी आपल्याला करून घ्यायची आहे. महाराजांकडे ते मागायचं आहे की त्यामुळे पुढचं आयुष्य आपलं सुखाचं जाणार आहे. महाराजांना आपण नटवू शकतो, सजवू शकतो. मी तर त्याच्यामध्ये खूप आनंद घेते. महाराजांची कुठची चादर हवी आहे, पडदे कसे असले पाहिजे, कुठच्या उत्सवाला कुठचा अलंकार घ्यायचा, हा सगळा आनंद आपण मिळवू शकतो सद्गुरू जेव्हा आपल्याबरोबर असतो त्यावेळेला. दुसरं असतं की सद्गुरूला आपण खाऊ घालू शकतो. देवाच्या पुढे आपण ताट ठेवतो, देवाच्या मूर्तीपुढे म्हणतो आणि ताट उचलतो आणि ठेवतो. प्रत्यक्ष खाऊ घालण्याचं भाग्य नामदेवाला मिळालंय. तुम्हाला सर्वांना ती कथा माहिती आहे. बालहट्ट होता आणि त्याची खात्री होती की देव खाणारच. बाबा रोज नैवेद्य दाखवतात, सांगतात देवाला नैवेद्य दाखवला, देव जेवला म्हणजे देव जेवणारच. हा जो भाव आहे हा भाव महत्त्वाचा असतो. भक्तीमध्ये भावाला खूप महत्त्व आहे. आम्ही असं करत नाही. आम्हाला माहिती असतं की स्वामी काय खाणार नाही आहेत आणि म्हणून ठेवले जाते. तसं नाही आहे. तुम्ही इच्छा करा की महाराजांनी हा प्रसाद करतात, पण आपल्याला तो दिसला पाहिजे की त्यांनी ग्रहण केला आहे. नामदेवाच्या हट्टामुळे विठ्ठलांनी प्रसाद ग्रहण केला. आता तुम्हाला प्रश्न पडेल की कसा काय मूर्तीने प्रसाद खाल्ला. तर आता मूर्ती जी असते त्या मूर्तीच्या भोवती काय असतं, ईश्वरी शक्तीचं वलय असतं आणि ते वलय ते कार्यान्वित होतं आणि स्पर्शाने मासाने ते सगळं करू शकतात आणि परमेश्वर त्याचा आस्वाद घेतोय, लक्षात घ्या. म्हणून जो नैवेद्य दाखवलेला असतो तो नैवेद्य तर पवित्रच असतो, कारण ईश्वराची जी शक्ती आहे त्या शक्तीने त्याला स्पर्श केलेला असतो. त्याचबरोबर जो आता आपण बनवताना सगळ्यांना वाटण्यासाठी मोठा शिरा पातेलभर बनवला आहे, तर सत्यनारायणाच्या पूजेमध्ये आपण थोडासा काढून सत्यनारायणाच्या पूजेच्या समोर ठेवतो, असं शास्त्र आहे. पूर्ण अख्खं पातेलं आणून ठेवायचं नसतं. पण तो पातेल्यातला शिरा आपण लोकांना वाटतो, पण तो पण प्रसाद होतो हे लक्षात घ्या. हे शास्त्र आहे.
जो प्रसाद म्हणून त्यातून शिरा काढलाय आणि देवाला दाखवलेला आहे, तो उरलेला जो प्रसाद आहे, जो शिरा आहे, तो पण प्रसादाचं तेज त्याला येतो, त्याच्यामध्ये पण त्या लहरी जाऊन पोचतात, आशीर्वाद जाऊन पोचतो. आता नामदेवाची जशी कथा आहे तशी रोनाल्ड डिक्सन नावाचा एक कृष्णभक्त होता, युरोपियन माणूस. कृष्णाचं प्रचंड वेड लागलं आणि भारतामध्ये आला. येऊन कुठे गेला तर हिमालयामध्ये एक कृष्णाचं मंदिर होतं. त्या मंदिरात जाऊन साधना करायला बसला. मंदिराच्या प्रमुख जी स्त्री होती ती पण प्रचंड शिकलेली होती. तिला पण कृष्णाचंच वेड लागलं आणि म्हणून ती पण कृष्णभक्तीत तिथे रंगली होती. ती रोज नैवेद्य दाखवायची आणि म्हणून या रोनाल्ड डिक्सनला प्रश्न पडला की ही मूर्तीला रोज नैवेद्य दाखवते आणि म्हणून त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही रोज नैवेद्य दाखवता, तर मला असा अनुभव मिळेल का की देवानी कृष्णाने तो प्रसाद खाल्ला आहे? तर ती म्हणाली, तुझा जर विश्वास असेल तर तुला अनुभव मिळेल. ती म्हणाली, तू असं कर, वाटेत प्रसाद शिरा ठेव आणि कृष्णाला दाखव आणि दार बंद करून बाहेर बस आणि 15 ते 20 मिनिटांनी तू जाऊन बघ. त्याप्रमाणे या डिक्सन रोनाल्ड त्यांनी नंतर नाव कृष्णप्रेम म्हणून घेतलं होतं. त्यांनी शिरा केला, वाटीत ठेवला. युरोपियन असल्यामुळे त्यांनी चमचा ठेवला, त्याच्यामध्ये कृष्णाच्या पुढे ठेवला. कृष्णाला प्रार्थना केली की तू हा प्रसाद ग्रहण करून मला दाखव आणि दार बंद करून बाहेर येऊन बसला. थोड्या वेळाने गेल्यानंतर त्याला असं दिसलं की वाटीतला 2 चमचे शिरा कमी झालेला आहे आणि म्हणून त्यांनी सत्प्रेम म्हणून योगी अरविंदांचे एक शिष्योत्तम होते, त्यांना पत्र लिहिलं की मला असा असा अनुभव मिळाला आहे. त्यावेळेला त्यांनी असं पत्रामध्ये उत्तर दिलं की अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. आता ह्याच्यात खोलवर विचार केल्यानंतर मला असं जाणवलं की 2 चमचे शिरा खाल्ला गेला, मग तो कसा गेला असेल, कोणालाही वाटू शकतो. मला खोलात विचार करताना असं वाटलं की शिऱ्यामध्ये जसा काय रवा, साखर हे घनपदार्थ आहेत, तसा त्याच्यात वायुरूप आहे, द्रवरूप आहे. आणि जर वायुरूप आणि द्रवरूप जर कमी केलं तर शिरा खाली जाऊ शकतो असं मला वाटतं. आता तुम्ही अभ्यासकाने अभ्यास करा आणि मला कळवा की बरोबर आहे की नाही. परमेश्वराची शक्ती अशा प्रकारे प्रसाद ग्रहण करू शकते. म्हणजे प्रसाद आपण परमेश्वर रूपात सद्गुरू असतो म्हणून या सद्गुरूला आपण जेवू खाऊ घालू शकतो, त्याचं गोड कौतुक करू शकतो, त्याच्याकडून प्रेमाचा हात पाठीवर फिरवून घेऊ शकतो. हा सगळा आनंद आपल्याला मिळतो आणि म्हणून परमेश्वर सद्गुरू पाठवतो किंवा सद्गुरूच्या रूपात परमेश्वर इथे माणसाकडे येतो. आता सद्गुरूचं कार्य काय? तो कर्मशुद्धी करतो. आता ती कर्मशुद्धी कशी होते? जर समुद्राचं खारं पाणी आहे, त्याच्या आकाशामध्ये जाऊन मेघ होतात आणि त्या मेघाचं पाणी मात्र गोड असतं. हे जसं घडतं तसंच आहे की जरी काही वाईट आहे, त्रुटी आहे, तरी सद्गुरूकडे जी काही प्रचंड शक्ती आहे त्या प्रचंड शक्तीमुळे आपल्या कर्माची शुद्धी सद्गुरू करू शकतो. म्हणजे जसं समुद्राचं खारं पाणी गोड होतं तसं आपलं आयुष्य गोड सद्गुरू करू शकतो. सद्गुरू नुसती कर्मशुद्धी अशा पद्धतीने करतो असं नाही आहे, तर कर्मभोग स्वतःकडे पण तो घेतो, आपल्याकडून पुण्यकर्म करून घेतो. आणि सद्गुरू फक्त कर्मशुद्धी करतो असं नाही, तर आपला जो प्रेझेंट टेन्स आहे त्याचबरोबर आपला भविष्यकाळाचं आयुष्य आहे आणि म्हणून त्या काळात देखील आपण सुखी राहावं याच्यासाठी आपल्याकडून सद्गुरू उपासना करून घेतो. आणि म्हणून नानांनी प्रार्थना केली आहे की मला सन्मार्गावरून घेऊन जा. एकदा सन्मार्गावरून चालायला लागल्यानंतर आपोआपच आपल्या हातून पुण्यकर्मच घडत राहतात. म्हणजे तुमचा वर्तमान काळही चांगला होतो आणि त्याचबरोबर तुमचा भविष्यकाळही चांगला घडवण्याचं महान कार्य सद्गुरू करतो. आणि म्हणून सद्गुरूची जीवनात नितांत गरज आहे. आणि म्हणून सद्गुरूला शरण जाणे. सगळे संत महात्मा काय आले, एकच गोष्ट सांगितली आहे की शरण जा. शरण जाणं म्हणजे अहंकार बाजूला ठेवणं.
कारण मागे गुरुपौर्णिमेच्या प्रवचनात सांगितलं जायचं की अहंकार माणसांना उपासनेत सुद्धा अतिशय अहंकार असतो. काही दुखवले गेलेली माणसं उपासना सोडून निघून जातात असं मी बघितलेलं आहे. अरे आपणच आपल्या स्वतःलाच त्रास करून आपला त्रास वाढवत असतो. अपमान सहन करायला शिका. सगळी ईश्वराची लीला आहे, त्याची लीला, ईश्वराची इच्छा आहे. जेव्हा तुमचा अनेक वेळेला अपमान होतो तेव्हाच तुमची वृत्ती बदलू शकेल. असं असलं तर तुमच्या जीवनात तुम्हाला अपमान सहन करायला लागेल. आपण ही पुढे कथा बघणार आहोत. पुराणिक भुवंती स्वामी समर्थांच्या चरित्रातली कथा आहे ती आपण नंतर बघणार आहोत. तर स्वामी शरण जाणं म्हणजे काहीही गुरुसाठी करायला तयार राहणं. सदैव मी गुरु तुझ्यासाठी मी पहिला आहे. माझा प्रेफरन्स काय असेल तर गुरुसाठी आहे. मी जे काय काम करतो हे गुरुचं कार्य समजूनच करायचं आहे. तुम्ही शांतपणे एखादी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध घडली, शांतपणे बसून विचार करा, आपोआप सगळं चित्र बदलतं आयुष्यामध्ये. आणि जेव्हा संघटना असते, सगळी लोक एकत्र येऊन काम करतात, त्यावेळेला असं घडू शकतं की प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होऊ शकत नाही. पण तिथे बुद्धीचा वापर करायचा नाही, तिथे श्रद्धेचा उपयोग करायचा आणि श्रद्धेने गुरुची सेवा करायची. जेवढी संधी मिळेल तेवढ्यासाठी कार्यरत राहिलं तर आपोआप गुरुची कृपा आपल्याला होते. आता आपल्याला आपल्या भाग्याने बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडली. विठ्ठल आता विठ्ठल आवडतोय म्हणजे देव आवडतोय आपल्याला. कारण आपण आधीच्या जन्मामध्ये नक्कीच भक्ती केलं आणि नक्कीच चांगलं वागलेलं आहोत. आणि त्यात आपल्याला सद्गुरू श्री स्वामी समर्थ म्हणजे साक्षात परब्रह्म आपल्याला मिळाले आहे. या परब्रह्माची उपासना कशी करायची याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला नाना मिळालेत, ज्यांना श्री स्वामी समर्थांनी बेटा म्हणून आपल्या जवळ केलं. अशा नानांकडून आपल्याला उपासना मिळाली. हे सगळं आपलं भाग्य आहे आणि या उपासनेमध्ये आपण आहोत. आता सद्गुरू श्री स्वामी समर्थांच्या चरित्राकडे आज आपण थोडंसं वळणार आहोत. आज स्वामी भक्त असंख्य आहेत. सिरियल लागतात, पिक्चर येतात आणि त्यामुळे भक्ती वाढत जाते. कारण चमत्कार बघितलं की माणसं त्याच्या मागे धावतात. आज अमुक एक महाराज पुढे आले, चला सगळे त्याच्या मागे. उद्या दुसरं काय नाव आलं, सगळेजण त्याच्या मागे. भक्ती गुरु निवडायचा असतो आणि त्या गुरुच्या मागे जायचं असतं. आता असं झालं आहे की स्वामींची एकच कथा सांगितली जाते की स्वामी म्हणजे दत्तावतार. परंतु स्वामी जर साक्षात परब्रह्म आहे तर ते फक्त दत्तावतार असतील का असा विचार मनात कोणी करत नाही. अनंत कोटी ब्रह्मांडे नायक आपण त्यांना म्हणतो तरी कोणी खोलात शिरत नाही. चित्रमासत्र असतंच रंगवलं जातं की अक्कलकोटला जायचं, गाणगापूरला जायचं, पिठापूरला जायचं, कर्दळी वनात जायचं म्हणजे आपण स्वामी भक्त झाले. गिरनारला जायचं म्हणजे स्वामी आपल्याला मिळाले. स्वामींचं विशाल रूप आहे, लक्षात घ्या. स्वामींची दोन जन्मकथा आहेत स्वामींच्या, पण एकच जन्मकथा आज समाजापुढे येते. त्यामुळे काय झालं आहे की तरुण वर्ग जो आहे त्याला वाटतं स्वामी म्हणजे दत्तावतार म्हणून दत्ताचेच आहे, त्याचीच उपासना तरुण वर्ग करायला लागला आहे. आणि म्हणून काय होतं तर गुरुचरित्राची पारायण तरुण वर्ग करतोय. आज समाजाच्या दृष्टीने हे चित्र बरोबर नाही. ही उपासना जी आहे ती वैराग्याची उपासना आहे आणि ती तुमची सगळी कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर करायची उपासना आहे. मागे मी एकदा सांगितलेलं आहे, परत सांगते की ज्याप्रमाणे शाळेत आपण सरस्वतीची उपासना करतो, त्याच्यानंतर अर्थार्जनासाठी आपण लक्ष्मीची पूजा करतो आणि त्याप्रमाणे जेव्हा आपली सगळी कर्तव्य पूर्ण होत आहेत, आता आपल्याला काही मिळवायचं नाही, आता फक्त आपल्याला समाजाला द्यायचं आहे, त्यावेळेला तुम्ही दत्त उपासना, कठोर उपासना करू शकता. आता ज्ञानेश्वरांचे बंधू निवृत्तीनाथ हे गणिनाथांचा पंथ जो होता तो पंथाच्या ऐवजी भक्तिमार्गाचा करायला सांगितला. कारण सर्वसामान्य माणसाला भक्तिमार्गाने जायचं आहे. उग्र उपासना आपण संसारी माणसं करू शकत नाही.
आणि म्हणून हे जे आलं आहे की दत्त म्हणजे स्वामी म्हणजे दत्त आणि फक्त दत्ताचीच उपासना करायची, हे चित्र पालटलं पाहिजे. एक कथा अशी आहे, दत्ताचा अवतार श्री श्री श्रीपाद वल्लभ, त्यांचा अवतार नृसिंह सरस्वती, आणि त्याचा पुढचा ते आता बसले होते आणि त्या वारुळावर जेव्हा खाव पडला कुऱ्हाडीचा लाकूड तोड्याचा, त्या त्यातून जे बाहेर आले तरी स्वामी समर्थ, अशी एक कथा आहे. त्याचप्रमाणे दुसरी कथा आहे. दुसरी कथा अशी की ज्या दिवशी आपण स्वामी जयंती महोत्सव करतो, चैत्र शुद्ध द्वितीया, हस्तिनापुरी शैलीग्रामी, सूर्योदयापूर्वी काही घटिका, वटवृक्षाच्या खाली धरणी दुभंगून अष्टवर्षीय रूपामध्ये जी व्यक्ती प्रगट झाली ती म्हणजे श्री स्वामी समर्थ, अशी एक जन्मकथा आहे. कथा दोन आहेत. आता या कथेनुसार चैत्र शुद्ध द्वितीया आणि त्याच दिवशी आपण स्वामी जयंती सगळेजण त्याच दिवशी करतात. स्वामींना दत्तावतार मानणारे जे आहेत ते पण त्याच दिवशी स्वामी जयंतीचा उत्सव करतात, हे तर सत्य आहे. दुसरं असं की ही जी आहे याला काही सबळ पुरावे आहेत. स्वामी समर्थांचे जे स्वामी जसं नानांना आपल्याला बेटा म्हणाले, तशा शिष्योत्तमाला स्वामींनी माझा सूत म्हणून हाक मारली. त्या स्वामी सुतांना असा प्रश्न पडला होता की स्वामी समर्थ ही कुठली व्यक्ती आहे, ही कुठली शक्ती आहे. आणि म्हणून ते भावसमाधीत बसलेले असताना त्यांना भावसमाधीत हे चित्र दिसलं की चैत्र शुद्ध द्वितीयेला सूर्योदयापूर्वी काही घटिका, शैलीग्रामी, हस्तिनापुरच्या जवळ असलेल्या शैलीग्रामी, वटवृक्षाखाली धरणी दुभंगून अष्टवर्षीय या रूपामध्ये श्री स्वामी समर्थ प्रगट झाले, असं भावचित्र दिसलं. आणि म्हणून त्यांनी स्वामींशी चर्चा केली की मला असं असं दिसलं. स्वामी नुसते हसले. आणि त्यानंतर स्वामी सुतांनी त्यांना स्वामी समर्थ असं नाव दिलं आहे. ते नाव असं नाही आहे. स्वामी सुतांनी ते जे व्यक्तिमत्व होतं, जे स्वामी इकडे तिकडे वावरत होते, त्यांना स्वामी समर्थ हे नाव स्वामी सुतांनी दिलं आहे. आणि स्वामी सगुणरूपात अक्कलकोटमध्ये असतानाच त्यांच्यासमोर स्वामी जयंतीचा उत्सव चैत्र शुद्ध द्वितीयेला करून घेतला जात असेल. आता महाराजांचे आनंदनाथ नावाचे दुसरे एक भक्त होते, शिष्योत्तम होते. ते पण भावसमाधीत बघत होते की हे काय आहे, स्वामी कोण आहात. तर त्यांना देखील हे चित्र दिसलं जे स्वामी सुतांना दिसलं, तेच की हस्तिनापुरी शैलीग्रामी, चैत्र शुद्ध द्वितीयेला सूर्योदयापूर्वी काही घटिका, वटवृक्षाच्या खाली धरणी दुभंगून अष्टवर्षीय रूपात स्वामी प्रगट झाले, असं चित्र त्यांनाही दिसले. त्यांनी ते सगळं लिहून ठेवलेलं आहे. स्वामी समर्थांचा जन्मोत्सव सर्वजण चैत्र शुद्ध द्वितीयेलाच करतात. आता आम्हाला त्याला आणखीन एक गोष्ट, आता नानांना पण हाच प्रश्न पडला होता की स्वामी समर्थ कोण आहेत. म्हणून नानांनी एक दिवस स्वामी समर्थांना प्रश्न विचारला की महाराज आपण आहात तरी कोण. त्यावेळेला स्वामी समर्थांनी नानांना हनुमंताच्या रूपात दर्शन दिलं आणि सांगितलं की मी महारुद्र हनुमान आहे. याविषयीचा उल्लेख पुस्तकात करताना पुढे नानांनी असं म्हटलेलं आहे की माझा काही असा आग्रह नाही की महाराज म्हणजे हनुमंताचाच अवतार, केवढी लीनता होती लक्षात घ्या, की मला हनुमंताच्या रूपात दिसले म्हणजे स्वामी म्हणजे हनुमंतच, असं नाही. ते म्हणाले हा माझ्या पुरता अनुभव आहे असं मी समजतो. हनुमंत होणे म्हणजे दास होणे, परमहान शक्ती असून देखील आपल्या गुरुच्या चरणाशी लीन राहणे, प्रचंड कार्य करणे आणि गुरु सेवा करणे. आणि हे त्याच्यातून नाना म्हणाले मी हे शिकायचं आहे असं मला महाराजांनी सांगितलं. आता गंमत अशी आहे की कथा वेगवेगळ्या असू शकतात शक्तींच्या, एकच शक्ती आहे सगळीकडे. हनुमंताच्या जन्माच्या बाबतीत पण दोन कथा आहेत. वानरी अंजनी आणि वानर केशराज, त्या दोघांनी शिवाची प्रचंड प्रार्थना केली होती, तपश्चर्या केली होती की पुत्रप्राप्ती व्हावी.
आणि म्हणून हनुमंताला शिवाचा अवतारही मानतात. दुसरी कथा अशी आहे की दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी जो यज्ञ केला, त्या यज्ञातून जो प्रसाद अग्निदेवाने दिला, त्या प्रसादातला काही भाग घारेने पळवला. तेव्हा पळवला, त्याच्यामध्ये वायूनी तिला मदत केली आणि वायूनी त्याच्यामध्ये आपली काही त्या प्रसादात शक्ती घातली. कारण अंजनीनी, वानरी अंजनीनी वायूचीही प्रार्थना केली होती की मला तुझ्यासारखा पुत्र होऊ दे, आणि म्हणून वायूनीही त्याच्यामध्ये आपली शक्ती घातली होती आणि तो प्रसाद अंजनीनी ग्रहण केला आणि जो पुत्र झाला तो हनुमंत. आणि म्हणून हनुमंत हा वायुपुत्र पण म्हटला जातो. अशी कथा आहे की त्या वायूनी नंतर हनुमंताला हवेमध्ये कसं उडायचं या प्रकारची कला शिकवली. अशा प्रकारच्या कथा आहे. सर्वत्र शक्ती एकच आहे आणि त्यामुळे वेगवेगळे प्रकारच्या कथा असू शकतात. जाणायचं एकच आहे की ही महान शक्ती कधीही कुठेही वेगवेगळ्या रूपात वावरू शकते. फक्त आपण कुठल्या पद्धतीने त्याची प्रार्थना करायची आणि कुठलं रूप आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं ते आपण आपलं बघायचं असतं. तुम्हाला मागे मी सांगितलंय की वाल्मिकी रामायण आणि तुलसीदासाचं रामचरितमानस ह्याच्यामधील काही प्रसंग वेगळे वेगळे आहेत. वाल्मिकींनी राम हा एक आदर्श पुरुषोत्तम म्हणून दाखवला, तर तुलसीदासांनी हे दाखवताना राम हा देव दाखवला आहे. आपण कथा मागे ऐकली असेल. परकीयांचं राज्य होतं, घरोघरी देवपूजा वगैरे करायला खूप प्रश्न होते. संस्कृत भाषेमध्ये वाल्मिकी रामायण होतं. आता हे सर्वजण वाचू शकत नव्हते. समाजातला काही विशिष्ट घटकच ते वाचू शकत होता. कदाचित परकीयांचं राज्य असल्यामुळे कदाचित हा ग्रंथ मागे पडला असता, दडपला गेला असता. आज आपण बघतोय की जिथे मंदिर होती तिथे मशिदी झालेल्या आहेत. त्याप्रमाणे कदाचित संस्कृतमध्ये असलेलं हे जे वाङ्मय आहे ते विशिष्ट लोकांकडून काढून पण घेतलं गेलं असतं आणि मग रामायण लुप्तच झालं असतं. आणि समाजापुढे हे चित्र आहे, हे दुःख आहे, हे संकट आहे हे जाणून तुलसीदासांनी रामाला देवाचं रूप दिलं की लोकांना वाटावं की काहीतरी दैवी शक्ती आणि चमत्कार घडून आमचं आयुष्य बदलू शकतं. कारण सगळा समाज निर्मूलन झालेला होता, उदासीन झाला होता, परकीयाच्या चक्री दुबळा झालेला होता. अशा समाजामध्ये चैतन्य निर्माण आशा पल्लवित करायची होती. म्हणून कदाचित श्रीरामाने त्यांना तशी प्रेरणा दिली असेल तुलसीदासांना की तू अशा प्रकारे लिही. आणि देव म्हणून राम दाखवला गेला. आणि पुढचा मुख्य गोष्ट म्हणजे तुलसीदासांनी जे लिहिलं रामचरितमानस ते बोली भाषेत लिहिलं, म्हणजे सर्वसामान्य लोक ते वाचू शकतील, म्हणजे अनेक लोक ते वाचू शकतील. त्याचप्रमाणे जे गद्यामध्ये होतं ते पद्यामध्ये रचलं गेलं, म्हणजे मुखत्वक होईल आणि पिढ्यानपिढ्या लोक ते म्हणत राहतील. म्हणजे रामचरित्र कायम राहील. समाजापुढे ज्या ज्या समस्या असतात त्या त्या अशा प्रकारे ईश्वरी कार्य ईश्वर करून घेतो. आता त्यातल्या प्रसंगामध्ये असं आहे की सीतेने अग्निप्रवेश केला. रामचरितमानसमध्ये तिने अग्निप्रवेश केला नाही असं आहे. बऱ्याच गोष्टी अशा आहेत. आता हनुमंत जो दाखवला गेलेला आहे तो रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये हनुमंत ज्या वेळेला राम लंकेवर स्वारी करायला जाणार अशा ठिकाणी येऊन पोचल्यावर हनुमंताची भेट दाखवली आहे. रामचरितमानसमध्ये हा हनुमंत रामाकडे लहानपणापासून होता वानर रूपामध्ये, अशी कथा आहे. आता हनुमंत महाभारतात पण आहे आणि रामायणात पण आहे. अशा 4-5 व्यक्ती आहेत की त्या रामायणामध्ये पण आहेत आणि महाभारतात पण आहेत. आता हे रामचरितमानस मुखोद्गत झालं आणि पिढ्यानपिढ्या चालत राहिलं, म्हणून आज आपल्याला राम दिसतोय. लक्षात घ्या, ईश्वर कशा प्रकारे कार्य करून घेत असतो. आता नानांच्या संबंधीचा एक तुम्हाला अनुभव सांगते की नानांना श्री स्वामी समर्थांनी आदेश दिला. आपण प्रार्थनेमध्ये मराठी रामरक्षा म्हणतो.
स्वामींनी नानांना आदेश दिला की रामरक्षा मराठीत करून घे आणि मराठी रामरक्षेचा प्रसार कर, कारण आज काळाची गरज हीच आहे. संस्कृत फारसं कोणाला येत नाही आणि त्यामुळे कदाचित ही रामरक्षा मागे पडू शकते, लोक विसरू शकतात, समाजातून ती लुप्त होऊ शकते. आणि म्हणून महाराजांनी नानांना आदेश दिला की मराठी रामरक्षा करून घे. स्वामींची कृपाच होती म्हणून योगायोगाने संस्कृतचे अभ्यासक हरिभाऊ देसाई बडोदा इथे राहणारे, नानांची आणि त्यांची भेट झाली. बडोद्याला आपली प्रार्थना अजूनही होते, लक्षात ठेवा तुम्ही. अजूनही अत्यंत वयस्कर माणसं न चुकता एकत्र येऊन प्रार्थना घेत आहेत. त्या हरिभाऊ देसाईंना नानांनी विनंती केली की मला स्वामींची अशी अशी आज्ञा आली आहे, तर तुम्ही संस्कृत रामरक्षा मराठीमध्ये करून द्याल का? त्यांनी लागलीच ती करून दिली. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे, शेवटी आपण म्हणतो ना, वाहतो हरिभक्तीने, हरी म्हणजे हरिभाऊ देसाई. आता त्यांनी जी केली ती सुद्धा कशी केली आहे, मराठीत केली आहे, परंतु चाल तीच ठेवली आहे, अर्थ तोच ठेवला आहे. ईश्वर अशा प्रकारे कार्य करत घेत असतो. आणि म्हणून जे सुरुवातीला आपण म्हटलं की महाराजांच्या 2 कथा आहेत, त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की काळानुसार काही गोष्टी बदलत जातात. काळाची जी गरज आहे त्या गरजेनुसार ईश्वर कार्य करून घेत असतो आणि त्यानुसार आपण फॉलो करत राहायचं, आचरण त्यानुसार करायचं. जुन्या गोष्टीला धरून नाही मग संस्कृत म्हणजेच रामरक्षा पाहिजे वगैरे हट्ट करण्यात नाही. बहुजन समाजामध्ये ते रुजलं पाहिजे, सगळ्यांपर्यंत त्या गोष्टी पोचल्या पाहिजेत. हा विचार करत असताना मनात माझ्या आत्ता सहज विचार आला की आणखीन काही वर्षांनी अशी गंमत होईल की रामरक्षा इंग्लिशमध्ये करायला लागेल, कारण आता मराठी पण जाणणारे फार कमी आहेत. माझ्याकडे लोक तरुण मुलं जर प्रश्न विचारायला आली तर त्यांना मी ज्या वेळेला उपासना सांगते त्यातले बरेचसे मराठी शब्द समजत नाहीत, तर लिहिता तर त्याहून येत नाही. आणि ठीक आहे, काय वाईट नाही, जगात पुढे जायचं असलं तर जसं म्हणून ठेवलं आहे ब्रिटिशांच्या काळातच की इंग्रजी भाषा म्हणजे वाघिणीचं दूध आहे. असं म्हणतात की भारत देशच असा आहे की तिथे जास्तीत जास्त लोक इंग्लिश जाणतात. बाकी सगळ्या देशांमध्ये त्यांची असलेली लोकल लँग्वेजमध्ये सगळेच अभ्यासक्रम असतात, फक्त भारत देशच त्या बाबतीत अग्रेसर आहे. ही प्रमाणाची गोष्ट आहे, कारण एवढे प्रांत आहेत, एवढे जगात जिथे टेक्नॉलॉजी जशी डेव्हलप होते, जसा काळ पडतो, ती भाषा कोणाची काय म्हणण्यापेक्षा आपल्याला नॉलेज काय मिळत आहे, आपली प्रगती कशी चांगल्या मार्गाने होते या गोष्टीवर भर द्यायचा असतो. बदलत्या काळाप्रमाणे काही गोष्टी करणं गरजेचं असतं. आता स्वामी समर्थांच्या आता लीला आपण खूप बघितलेल्या आहे. आता स्वामी समर्थांची चोळप्पांची कथा तुम्हाला माहिती असेल, बऱ्याच जणी सिरियल बघितले असतील, पिक्चर बघितले असतील. मी काय बघितले नाही आहे, त्यामुळे ही कथा येऊन गेली आहे की नाही मला माहीत नाही. चोळप्पांच्या घरी स्वामी समर्थ राहत होते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. चोळप्पांच्याकडे पैसे नव्हते, स्वामींकडे अनेक लोक यायची, व त्यांचं खाणं पिणं जेवण खाण्याच्यासाठी पैसा खर्च व्हायचा. चोळप्पांनी आपल्या घरातली भांडी विकूनही स्वामी समर्थांची सेवा केली. खूप लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही कुठे पैशाचा त्याग करायला तयार नव्हतो, मी श्रम करेल पण मी पैसा दान करणार नाही याची वृत्ती असणारी अनेक जण आहेत. चोळप्पांनी असा त्याग केला की महाराजांना त्यांनी जाणलं होतं की महाराज कोण आहेत. पण या चोळप्पांच्या नंतर कशी गंमत आहे ती बघूया. चोळप्पांच्या घरी स्वामी समर्थ होते. स्वामी समर्थ सकाळी बाहेर पडले. थोड्या वेळी चोळप्पांच्या घरात घुबड आलं. आता घुबड म्हणजे अशुभ. आता शुभ अशुभ म्हणणारी माणसं मनाने घाबरतात, तसा हा चोळप्पा प्रचंड घाबरला. घुबड घराच्या बाहेर काढण्याचा बराच प्रयत्न केला, पण ते घुबड काही जाईना. आता काय करणार. चोळप्पा भयभीत झाला आणि बायका मुलांना घेतलं आणि घराला कुलूप लावून तो खास बागे होती तिथे जाऊन राहिला. संध्याकाळच्या सुमारास महाराज परत आले. बघतात तर घराला कुलूप. महाराजांच्या मनात विचारायला मी येणारे माहिती आहे आणि मला काय सांगितलं नाही, कुठे जाणार आहे, काय करणार आहे. नंतर कळलं की घरात घुबड आहे म्हणून हा बंद करून गेलाय. आता चोळप्पांना जाताना मनात विचार नाही आला ना की अरे महाराज येतील, महाराज कुलूप बघून महाराज कुठे जातील.
पण काहीतरी अपशकुन घडल्याची प्रचंड भीती. महाराज गेले, महाराजांनी त्याला तिकडनं पकडून आणलं आणि म्हणाले, अरे असं घुबड घरात आलं म्हणून काय घर सोडून जातात का? महाराज ओरडले. आता ही कथा आहे, या कथेतून काय जाणायचं आहे आपण? साधा विचार करा की एवढे दिवस स्वामी समर्थ त्या घरात राहिले आहेत, त्यांच्या वास्तव्याने ते घर पुनीत झाले नाही, असाच भाव ना. आणि घुबड आलं मात्र अपवित्र झालं असं चोळोपाला जे वाटलं ते किती चुकीचं आहे, लक्षात घ्या. महाराज जर तिथे राहिले तर ती वास्तू पवित्रच झालेली होती. त्या घुबडाच्या येण्याने काय ती अपशकुन घडवू शकते का? पण मनुष्य भयभीत, अपशकुनाच्या बाबतीत मनुष्य प्रचंड. एरवी म्हणायचं आम्ही स्वामी भक्त, पण एवढंसं काहीतरी घडलं की माणसं घाबरतात. मला लागलेच व्हॉट्सअपवर मेसेज येतात, ताई असं असं झालं, आता काय करू काय करू काय करू. घाबरू नका, महाराज आहेत ना. तुमचा शरण्य भाव असू दे की महाराज जागोजागी आहेत आणि महाराज माझी काळजी घेणार आहेत. हे संकट पण छोटंसं असेल, कशासाठी तरी स्वामींनी आणलं असेल की पुढे काही मोठं संकट नको यायला. हा भाव असला तर शुकन आणि अपशकुनाचे भ्रम माणसाच्या मनात निर्माण होत नाही आणि होता कामा नये. चोळप्पाला हे कळलंच नाही की महाराज एवढे साक्षात परब्रह्म आहे, त्यांचं तो एवढं प्रेमाने करतोय. पण त्या क्षणाला मात्र घुबड बघितल्याबरोबर सगळा भाव निघून जातो आणि आम्ही असेच वागतो. तर आपल्याला या कथेतनं सुधारायचं आहे की काही झालं तरी महाराज आहेत हा भाव तिथे पाहिजे. आता काही जण उपास करतात. मी सर्व्हिसला होते तेव्हा मला काही मैत्रिणी होत्या, ट्रेनमध्ये पण भेटायच्या, काही दुसऱ्या ऑफिसमधल्या असायच्या, कधी दुकानात भेटल्या म्हणून त्यांनी मैत्रिणी. देव करणाऱ्या काही महिलांकडनं मला अनेक वेळा असे प्रश्न विचार केले. अहो मी ना मंगळवारचे कडक उपास करायचे, पण माझा ना यावेळेला ना मंगळवारचा उपास न बुडला. हो मी सकाळी असं असं खाल्लं, आता कसं होणार, आता कसं होणार. मी म्हटलं किती वर्ष करताय उपास? म्हणाली हो गेली 15 वर्ष मी उपास करते. म्हटलं 15 वर्षाचं पुण्य नाही एका जवळ. 15 वर्षाचं पुण्य एका मंगळवारी काहीतरी खाल्लं म्हणून सगळं निघून जातं असाच आम्ही विचार करतो. खूप खूप शंका माणसांच्या मनात असतात. आज असंच झालं, मी अमुकच केलं, मी ठेवता ठेवता माझा गणपती डावीकडेच ठेवला गेला, अमुक माझ्या मित्रांनी पूजा करताना छोट्याशा पादुका होत्या त्या चुकून निर्माल्यात गेल्या, त्या पादुका निघून गेल्या, आता काहीतरी मोठा आकाश कोसळणार आहे. अशी भयभीत माणसं भक्तिमार्गात. तर मी असं म्हणते की माणसं जास्त भयभीत होतात. जे देव मानत नाही त्यांना कसलीच भीती नसते, देव मानतात ते भयभीत होतात. पण असं या घटनेवरून या गोष्टीवरून शिकायचं की भयभीत होते. तुम्ही जे आतापर्यंत देवाचं केलेलं आहे, जी पुण्याई संचय केली आहे ती एकाच्या क्षणाने निघून जाते का? बरं देव कधीच रागवत नाही. पहिलं हे समजा, मी नेहमी सांगते की देव प्रचंड कृपाळू आहे. तो आपल्यावर प्रचंड प्रेम करतो. तुम्ही प्रेम करा देवावर. देवाला काय आवडतं काय नाही याचा सातत्याने विचार करा आणि त्याप्रमाणे आपली सगळी ॲक्शन होऊ दे आयुष्यामध्ये. तो आहे आणि तो माझा पाठीरागा आहे, तो माऊली आहे, तो माझी काळजी घेतो, हा विश्वास मनात ठेवा. मग काहीच तुमच्या आयुष्यात संकट राहत नाही, लक्षात घ्या. महाराज लीलया दूर करतात. संकट पुढे येण्यापूर्वीच ती लांब करण्याचं सामर्थ्य परमेश्वराकडे आहे, जर आपण परमेश्वराला तेवढ्या भावनेने सरेंडर झालो तर. पण आम्ही कसं तू वेगळा मी वेगळा अशा पद्धतीने वागतो. एकच आहे, मी आहे तो ते माझ्याबरोबर आहेत, माझा त्यांच्यावर हक्क आहे. ती बाई जशी म्हणाली, जशी जनाबाई जशी म्हणाली की धरीला पंढरीचा दोर गळा बांधून या दोर. काय अधिकारी बघा, भक्तीत असा अधिकारी यायला पाहिजे. काय म्हणाली, विठ्ठलाला पंढरीचा चोर आहे, त्याच्या गळ्यात दोर बांधून मी आणलाय, त्याला पकडून माझ्या हृदयात बांधून ठेवलाय. भक्तीची उत्कटता एवढी वाढली पाहिजे, श्रद्धेची उत्कटता एवढी वाढली पाहिजे. देवाला घाबरू नका. काही झालं तरी तुम्ही घाबरू नका. मुख्य भक्ती मार्गामध्ये माणसं प्रचंड घाबरतात. काही ठिकाणी मी बघितलंय की पूजा असल्यानंतर मग हे नाही आहे, मग ते नाही आहे, मग ते नाही आहे, मग चिडाचिड. काय उपयोग, काय उपयोग नाही, सगळं शून्य आहे.
सगळं काय पाहिजे, सगळ्या प्रकारची फुलं, सगळ्या प्रकारच्या पत्री, हे जे सगळं याच्या पाठीमागे सायन्स हे लक्षात घ्या तुम्ही. त्या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्याला चांगल्या आहेत. त्याच्यातून जे काही सुगंध बाहेर येतात, जे काही व्हायब्रेशन्स बाहेर येतात, ते सगळे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. आणि म्हणून ही सगळी सामुग्री जमा करायची पद्धत पडली आहे. पण आम्ही सांगतो आता देवाला मी हे नाही वाहिलं, आता कसं होणार, माझं व्हायचंच राहून गेलं अमुक. नका घाबरू असे. देवाला तुमचं सुमन हवं आहे. पवित्र मन ठेवा, पवित्र अंतःकरण ठेवा. सर्व सुखी व्हावे ही भावना मनामध्ये येऊ दे. शत्रू सुद्धा सुखी व्हावा. मी मागे तुम्हाला एकदा सांगितलं की एका व्यक्तीने खूप त्रास दिला होता, तरी देखील ती व्यक्ती कशी आहे अशी मी चौकशी केली. जेव्हा मी चौकशी केली तेव्हा त्या व्यक्तीने म्हटलं, तुमचं तर त्यांनी तर तुम्हाला एवढा त्रास दिला आहे, तरी तुम्ही त्याची का चौकशी करता. म्हटलं असं नाही, सर्व सुखी व्हावे, त्यांनी मला त्रास दिला म्हणून काय झालं, तो सुखी झालाच पाहिजे, त्याच्या मुलीचं लग्न झालंच पाहिजे, ही भावना माझ्या मनामध्ये आहे असं मी त्यांना सांगितलं. अशी भावना आपल्याला वृद्धिंगत करायची, हे सगळं मला नानांकडून मिळालं आहे, सहज मिळत गेलं आहे त्यांच्या आचरणातून. म्हणून सद्गुरू सगळं कृपात हवा, त्याचं आचरण आपण बघू शकतो. तर कुठच्या प्रसंगामध्ये कसा वागतो, कसं आपण वागलं पाहिजे, या गोष्टी आपल्याला सद्गुरू शिकवत राहतो. आणि जेव्हा तुमच्यामध्ये पवित्र भावना असतील तेव्हा शकून अपशकून या गोष्टीला तुम्ही घाबरूच नका. आजपासून सगळ्यांनी या गोष्टी, आता गणपती आले आहेत, आता गणपतीची पूजा, मग ते असंच झालं पाहिजे, तसंच झालं आहे, अमुक. घरात आनंद हवा. नेहमी ते सांगते की आपल्या घरामध्ये आपण स्वर्ग निर्माण करायचा आहे. देवाला सगळं माहिती आहे की एखादी गोष्ट मिळाली नाही आहे, ती का नाही मिळाली आहे, काही अडचणी असतात, काही वेळ मिळत नाही, काही गोष्टी असेल. देव सगळं प्रेमाने सगळं करून घेतो. देवाला फक्त तुमची श्रद्धा हवी आहे, तुमचं प्रेम हवं आहे, तुमचं समर्पण हवं आहे, तुम्ही समाजाच्या हितासाठी कार्यरत करायला हवं आहे. त्याला सगळं अखिल जे विश्व आहे ते ईश्वराला सुखी करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सहकार्य करावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वराला काय तुमचे फक्त लाडू पेढे हवेत असं नाही आहे, तो तर कितीही निर्माण करू शकतो. ते सगळं आपल्यासाठी आहे. आणि म्हणून या चोळप्पाच्या कथेतून हे शिकायचं आहे की साक्षात परब्रह्म घरात राहतोय, त्याची सेवा करतोय. सगळं असून सुद्धा ते राहून पवित्र झालेल्या घरात एक घुबड शिरल्याबरोबर महाराजांचा विचार सुद्धा न करता हा निघून गेला. आणि असे आम्ही वागतो का, हा विचार आपण या कथेतून करायचा आहे. आम्हाला प्रार्थनेला यायचं आहे. आम्हाला अनेक गोष्टी म्हणतात ना, आमच्या मनामध्ये दोन प्रकारचे संघर्ष असतात, बाहेरचा संघर्ष आणि मनातला संघर्ष. बाहेरचा संघर्ष म्हणजे ऑफिसमधला त्रास. सगळ्यांनाच ऑफिसमध्ये त्रास असतो, बॉस नेहमी वाईटच असतो अशी गंमत. तीच व्यक्ती नंतर बॉस होते आणि त्याला पण म्हणजे बॉस वाईट. हे जे आहे हा बाहेरचा संघर्ष आहे. वी जस्ट टॉलरेट इट. ठीक आहे, आता ऑफिस आहे, त्रास होणार, वी कॅरी ऑन इट. ते संघर्ष असतो. पण आपला अंतर्गत संघर्ष चालू असतो. म्हणजे आता VRS घ्यावी का घेऊ नये, PF घ्यावा का पेन्शन घ्यावं, ही नोकरी धरावी का ती नोकरी करावी, या कोर्सला मुलाला घालावं का या कोर्सला. अशा प्रकारचे अनेक संघर्ष मनात जे चाललेले असतात, तो अंतर्गत संघर्ष आहे, तो आम्ही कधी काढू शकत नाही. आणि तो उपासनेने दूर करायचा, हे महत्त्वाचं आहे. तर आपण सुखी होणार आहोत. परमेश्वर बरोबर सगळ्या गोष्टी करू. आपण लॉजिकली प्रॅक्टिकली ज्या गोष्टी बघायच्या आहेत त्या बघायच्या आहेत, पण चिंता नाही करायची की कसं होईल. आम्हाला मोठं ब्रह्मांडाचं सगळं काय दुःख आहे ते आमच्यावर आहे असं आम्हाला वाटतं, आणि कसं होणार असं म्हणून आम्ही हतबल होऊन बसतो. तसे हतबल होऊ नका. समर्थांचा उपासक हा समर्थच असतो, हे लक्षात घेऊनच समर्थांची उपासना करायची आहे. आणि झटून कामाला लागायचं. जे काय काम आहे ते काम ईश्वराचंच काम समजून करा. तुम्ही कुठचंही काम असू दे, बघा तुम्हाला परमानंद काम करण्याने मिळेल, समाधान मिळेल. माणसं काम चुकारपणे करत आहेत, तो करतोय तर करू दे, मी नाही करत. नाही, हे आपलं आपण जास्तीत जास्त जेवढं करत राहाल तेवढी ईश्वराचा आपल्यावर कृपा होत राहते. आता चोळप्पाची गोष्ट झाली, आता पुराणिकांची गोष्ट. आपण मगाशी बघितलं की कर्मशुद्धी आणि अपमान सहन करायला लागतो. आता पुराण सांगायला उभे राहिले महाराजांच्या मठाच्या इथे. महाराज पण समोर बसले.
पुराणिकांच्या मनात अर्थात अहंकार आला, वा मी पुराण सांगणार, महाराज समोर बसलेत माझ्या, म्हणजे मी जे सांगतो ते महाराज ऐकणार, असा अहंकार. पुराणिक बुवांनी सुरू केल्याबरोबर महाराजांनी सांगितलं, बरोबर सांगत नाही, सांगू नकोस. पुराण बंद पडलं. दुसऱ्या दिवशी परत अभ्यास करून आले पुराणिक बुवा, सुरू केलं. परत महाराजांनी सांगितलं, चुकीचं सांगतोयस, बंद कर. तिसरा दिवस उजाडला, चौथा दिवस उजाडला, पाचवा दिवस नाही. प्रत्येक वेळा पुराणिक बुवा जाऊन परत परत पुराणाचा अभ्यास करतायत की मी कुठे चुकतोय. असे किती महिने जावेत? 6 महिने. 6 महिने रोज ते पुराण सांगायला येत आहेत आणि महाराज पुराण बंद पाडतायत. पण पुराणिक पण हटले नाही, हे लक्षात घ्यायचंय. ते पण प्रयत्न करत राहिले की मी किती चांगल्या प्रकारे सांगू शकेन, अशा प्रकारे त्यांचे पण 6 महिने प्रयत्न चालले आहेत आणि महाराज पण त्यांना बोलू देत नाही आहेत. अखेर एक दिवस पुराणिक बुवांना असं वाटलं की छे आता काही शक्य नाही आहे. प्रचंड वाईट वाटलं आणि म्हणून ते एका डोंगरावर जाऊन बसले. इकडे त्यांची बायको आणि मुलगी शोध घेतात की गेले कुठे म्हणून महाराजांकडे आले. महाराजांना सगळं ज्ञात होतं. महाराजांचा कुत्रा होता मोत्या, त्याला महाराजांनी सांगितलं की जा घेऊन ये त्यांना म्हणून. मोत्या गेला आणि मोता मग पुराणिक बुवांना घेऊन आला. त्या दिवशी महाराज म्हणाले की आज पुराण सांग. आता 6 महिने पुराणिक बुवांना पुराण का सांगू दिलं नाही? तर या पुराणिकांनी आधीच्या जन्मात अनेक गायी मारल्या होत्या आणि त्यामुळे त्यांचं कर्म शुद्ध नव्हतं आणि म्हणून त्यांचं कर्मशुद्धी करून घेण्यासाठी महाराजांनी त्यांना 6 महिने अपमान सहन करायला लावला आणि तो त्यांनी सहन केला. या घटनेतनं खूप शिकण्यासारखं आहे. आणि त्याचबरोबर काय घडलं की नुसता अपमान सहन नाही, त्यांचा अभ्यास खोल 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 होऊन घेतला. सद्गुरू कशा प्रकारे आपल्याला डेव्हलप करतो बघा तुम्ही. जर पहिल्या दिवशी महाराजांनी त्याचं पुराण ऐकलं असतं आणि काहीच बोलले नसते तर पुराणिक बुवांचा अहंकारच वाढला असता की वा वा मी पुराण सांगितलं, महाराजांना पण आवडलं, महाराज माझ्या पुराणाला आलंय म्हणजे मी कोणीतरी मोठा. हा अहंकार वाढून आणखीनच कर्मशुद्धीचं जाऊ दे, आणखीन वाईट कर्म घडत गेलं असतं, कारण पुराण बरोबर पण सांगत नव्हते. आणि सद्गुरू ही अशी काळजी घेतो. पुराणिकांनी जो 6 महिने अपमान सहन केला त्यातून त्यांची कर्मशुद्धी करून घेतली आणि त्याचबरोबर त्यांची महाराजांनी पुराण सांगण्यावरचा जो त्यांचे होतं ते प्रभुत्व वाढवून घेतलं. अशा प्रकारे या 2 कथा खूप स्वामीचरित्रातल्या खूप महत्त्वाच्या कथा आहेत. आता स्वामी समर्थांनी अनेक ज्या असाध्य रोग होते अशा रोगांना बरं केले, तुम्हाला कथा माहिती आहे. आता काही जण असं म्हणतात की असं कसं होईल, रोग तर औषधानेच बरा व्हायला पाहिजे. काही असतात जे नास्तिक आहेत ते असं वाद घालतात की हे काहीतरी असतं, देवाच्या कृपेने रोग बरा झाला, हे कसं काय काय त्याला प्रूफ काय. आणि सगळ्या गोष्टीला प्रूफ हवं असतं. खरं आपल्याला काही दिसत नाही तरी आम्हाला हे आहे असंच वाटतं, अशी गंमत प्रूफ पाहिजे. कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आपल्या दृष्टीला दिसत नाही आहेत तरी पण आम्ही समजतं की आम्हाला सगळं काही दिसतं, अशी गंमत आहे. तसं हे प्रूफ मागतात की अंजे नास्तिक आहेत ती की कसं काय देव बरा करू शकतो, रोग आहे त्याला औषधच. आता ही औषधं कोणी बनवली, त्याला बुद्धी कोणी दिली? त्याला परमेश्वरानेच बुद्धी दिली ना. मग तो परमेश्वर रोग नाही बरं करू शकणार? साधं लॉजिक आहे. जर औषधाने रोग बरे होतात तर परमेश्वराच्या उपासनेने रोग बरे होणार नाही असं कसं म्हणू शकता तुम्ही? डॉक्टर आहेत, डॉक्टर पण देवानेच निर्माण केले आहेत. डॉक्टरकडे तुम्ही जायचं आहे असं नाही म्हणायचं आहे देवाला की जाऊ नका, औषधं घ्या, सगळं घ्या. पण त्याचबरोबर ईश्वराची जर उपासना केली तर डॉक्टरला देखील तुम्हाला नक्की काय झालं आहे याचं निदान होतं. कुठलं औषध द्यायला पाहिजे हे सुचतं आणि म्हणून उपासना करायची असते. जर आजारपण असलं तर उपासना म्हणून कोणी सांगितलं तर आपण स्वामीस्तवन म्हणायला सांगतो की स्वामीस्तवन बरा बरा भरा भरा पुढच्या घटना होत जातात, डॉक्टरांना समजायला लागतं येईल सूर्य. काही रोग असे आहेत की ते डॉक्टरांच्या औषधांनी पण बरे होऊ शकत नाही. ते
कर्मभोगामुळे जे रोग आलेले असतात त्याच्यासाठी ईश्वराची कृपा म्हणजे ईश्वराची भक्ती करायला लागते, सद्गुरूची भक्ती करायला लागते, उपासना करायला लागते. आणि महाराजांच्या कृपेने असाध्य रोग बरे केले. भीमराव म्हणून होते, त्यांच्या डोक्यावर टाळू होतं, सगळे 2 डोक्याचं म्हणून त्यांना चिडवायचे आणि म्हणून त्यांना खूप ओरडी वाटून ते महाराजांकडे आले आणि महाराजांना म्हणाले, अहो महाराज सगळी माझी चेष्टा करतात हो, माझं हे टाळू काढून टाका. महाराजांनी त्याचं टाळू काढून टाकलं. गोपाळबुवा जे होते त्यांना पण पोटाची व्याधी होती, त्यांची पण महाराजांनी बरीच परीक्षा बघितली आणि अखेर त्यांना पोटदुखीतून पूर्ण बरं केलं. ते असं म्हणाले होते की जो माझी पोटदुखी पूर्ण बरं करीन त्याच्या सेवेला मी माझं पूर्ण आयुष्य देईन. आणि म्हणून मग महाराजांनी त्यांना पादुका दिल्या आणि सांगितलं, चिपळूणचे जे जंगल होतं त्या जंगलात जाऊन पादुकांची स्थापन करायला सांगितल्या. आणि केवढा दृढ विश्वास स्वामींच्यावर, त्या जंगलात जाऊन ते राहिले. केळकर बुवा त्यांनी स्वामींची बकर पण लिहिली, अवश्य वाचा तुम्ही. जंगलात राहिले आणि भादुकरी मागवून त्यांनी स्वतःचा संसार चालवला आणि अनेक पिढ्या हे काम करत होते. आता हा मठ पुष्कळ शहरात आल्या ही गोष्ट वेगळी, पण सुरुवातीच्या काळामध्ये महाराजांनी जंगलात जाऊन पादुकांची स्थापना कर ही आज्ञा केल्यानंतर गोपाळबुवांनी ती आज्ञा मानली. हे किती महत्त्वाचं आहे लक्षात घ्या. नुसता चमत्कार बघू नका, असं केलं तसं नाही. यातून प्रत्येक कथेतून आपल्याला शिकायचं आहे की महाराज सांगतात म्हणजे ते योग्यच असणार, हा भाव तुमच्या मनामध्ये असला पाहिजे. म्हणून आयुष्यामध्ये पण निर्णय घेताना जेव्हा तुम्हाला सद्गुरू काहीतरी सांगतो की हे असं करा, तर त्यावेळेला त्या गोष्टीनुसार आपण पावलं उठलं पाहिजे. आता नानांना स्वामींनी जगन्नाथपुरीला जायला सांगितलं, बेटा जगन्नाथाला चल. स्वामी म्हणाले, नानांना चालायची सवय नाही, कारण आयुष्य तसं वैभवात गेलेलं, त्यामुळे फारशी चाल करायची सवय नाही. पण नानांनी मनात शंका आणली का की मी कसा चालू शकेन महाराज, मला तर चालायची सवय नाही, एवढ्या मैल आहे, वाटेत एवढी जंगलं आहेत, मी कसा जाणार, असं काय म्हणाले का नाना? नानाने काय विश्वास दाखवला? स्वामी म्हणतात, बेटा जगन्नाथाला चल. नाना निघाले म्हणून एवढी मोठी यात्रा झाली, एवढं मोठं तप झालं, एवढं मोठं पुण्य आलं म्हणून नानांचं पुण्य नाना आपल्या उपासनेत घालतात. अनेक लोकांचा हा अनुभव आहे की नानांना प्रार्थना करा आणि नानांना प्रार्थना करून सांगा की माझा प्रश्न स्वामींकडे घेऊन जा, आणि मग तो प्रश्न सुटतो. कारण आम्ही स्वामींशी नाही जाऊ शकत, स्वामींच्या तेजापर्यंत आम्ही नाहीच पोचू शकत आहे. आमची एवढी आहे का पात्रता, हा आपण विचार नाही करत. आणि म्हणून स्वामींनी नानांना कार्य करायला दिलं आहे की तुझ्यापर्यंत लोक येतील आणि तू ते प्रश्न माझ्याकडे घेऊन ये, मग मी प्रश्न सोडीन. आणि अशा प्रकारे प्रश्न सुटतात. म्हणून जसं गुरुची आज्ञा येईल, जसं आपल्यावर एखाद्या कामाची जबाबदारी येईल, ते काम करताना मागे पुढे बघायचं नाही आहे, पाऊल नेहमी पुढेच झालं पाहिजे. कितीही त्रास सहन करायला लागला तरी सामाजिक कार्य आहे, ईश्वरी कार्य आहे, त्या ईश्वरी कार्यासाठी तुमचं पाऊल पुढे पडलं पाहिजे. आज 1 ऑगस्ट आहे, लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे. लोकमान्य टिळक प्रचंड बुद्धिमान होते, वकिली करून भरपूर पैसा मिळवला असता, नावलौकिक सगळं मिळालं असतं, पण तरी त्यांना काय कोणी सांगितलं नाही. तरी पण त्यांनी काय केलं, त्यांनी जाणलं ईश्वरी कार्य काय की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणं गरजेचं आहे. स्वतःच्या स्वार्थापेक्षा अनेकांचं भलं करणं हे सगळ्या मानवी जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. आणि म्हणून स्वातंत्र्य लढ्याचं कार्य सुरू केलं. त्याच्यामध्ये त्यांना मंडालेच्या तुरुंगात 6 वर्ष राहायला लागलं. अशा परिस्थितीत त्यांनी काय करावं, तर त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. विचार करा, माणूस काय काय करू शकतो, फक्त इच्छाशक्ती पाहिजे, मग ईश्वराची कृपा होते. आम्हाला एवढासा त्रास झाला की छे आज काय होणार नाही, माझा काय मूडच नाही, अमुक दे, अशी वागणारी आम्ही माणसं. असं नाही आहे. प्रयत्न करत राहा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि पाऊल आपलं सदैव पुढेच पडलं पाहिजे. आता गीता रहस्य जो लिहिला आहे तर कर्मयोगावर लिहिला आहे. आता गीतेमध्ये सगळे वेगळे योग आहेत, पण त्यावेळेला कर्मयोगाची समाजाला गरज होती, नुसत्या भक्ती योगाची गरज नव्हती, कर्मयोगाची गरज होती. स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्वांनी योगदान करण्याची गरज होती. आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी कर्मयोगावर गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला, ते मंडालेच्या तुरुंगात असताना.
कारण बाहेर येऊन काही कार्य करू शकत नव्हते. तो वेळ त्यांनी अशा प्रकारे सत्कारणी लावला. आपल्या आयुष्यातला वेळ सत्कारणी लावायचा असतो. लोकमान्य टिळकांनी देखील गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव सुरू केले सांघिकरित्या. का गरज होती? धर्माची स्थापना करायची गरज होती. परकीयांचं राज्य होतं आणि आपला धर्म टिकवणं गरजेचं होतं. आणि म्हणून घराघरामध्ये फक्त होणाऱ्या पूजेऐवजी, गणपतीची पूजा आणि नवरात्राच्या ऐवजी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले, नवरात्रोत्सव केले. काळाच्या गरजेनुसार कार्य होत राहतं आणि म्हणून हा समाज आज जिवंत आहे. लक्षात घ्या, ही सगळी ईश्वराची कृपा आहे म्हणून हे सगळं होतं. आता स्वामींच्या चरित्रात आणखीन कथा आहेत. त्या सगळ्याच कथा आपण काय बघायच्या नाही. आता एक गमतीशीर कथा बघूया तुम्ही. आता स्वामी म्हटलं की सगळ्यांना भीती वगैरे वाटते आहे आणि काही लोक स्वामींच्या फोटोकडे बघायला घाबरतात. ती कथा एक मागे तुम्ही ऐकलेली, विसरलं असलं तर परत सांगते. एक गृहस्थ सोमनाथ मंदिरासाठी लोणावळ्यामध्ये आले आणि त्यांनी रिक्षावाल्याला सांगितलं की मला सोमनाथ मंदिरात घेऊन जा. रिक्षावाला तो आपल्या स्वामी भवनात घेऊन आला. हे गृहस्थ आत शिरले. स्वामींच्या मूर्तीकडे बघितल्यावर प्रचंड घाबरले आणि डोळे मिटून बसले. डोळे उघडेच ना, तर त्यांना स्वामींच्या त्या गृहस्थांनी स्वतः भेटून सांगितलेली कथा आहे, मी सांगते ती. ते डोळे उघडेच ना, बघू नाही शकत स्वामींकडे ते. स्वामीच म्हणाले आखे खोल. मग त्यांनी डोळे घाबरून डोळे उघडले आणि स्वामींचं दर्शन. त्यांना हा वेगळा अनुभव वाटला आणि म्हणून ते मला भेटायला आले. त्यांनी तिथे विचारलं कोण काम बघतं वगैरे. मग आपल्या मयुरेशमध्ये आपल्या भेटायला आले. आता भेटायला येताना, ईश्वराच्या दर्शनाला जाताना कसं जायचं हे या घटनेनं आपण शिकायचं म्हणून कथा सांगते. ते तसेच येत होते. आपलं कार्यालय मयुरेशमध्ये आहे. मयुरेशच्या गेटपाशी ते आले आणि त्यांना शब्द ऐकायला आले, खाली हात जा रहे हो 5 प्रकार के फल लेके जाओ. ते गेले, त्यांनी फळं वगैरे आणली. तत्पूर्वी इकडे अशी घटना घडली होती की मी तिथे ते गृहस्थ येणार म्हणून मी लवकर आलेली होते ऑफिसमध्ये आणि बघितलं तर स्वामींच्या पुढे काहीच प्रसाद नाही. मला प्रचंड वाईट वाटलं. आणि तिथे कामाला जी होती मुलगी, तिला मी म्हटलं की किती वेळा सांगितलं की काही नसली तर निदान केळी तरी स्वामींपुढे आणून ठेवायची. हे वर घडतंय आणि खाली स्वामी त्यांना आज्ञा करतात की 5 प्रकार के फल लेके जाओ. वर आले. त्यांनी स्वामींच्या पुढे बसून भजन म्हटलं. नंतर आमच्याशी बोलले आणि त्यावेळेला त्यांनी ह्या सगळ्या कथा आम्हाला सांगितल्या. स्वामींची भीती वाटणारे अनेक लोक आहेत, पण घाबरू नका. स्वामी मजा पण खूप गमतीत करतात. ती आता तुम्हाला एक गंमत सांगणार आहे. तुम्ही एक कथा जर जुनी पुस्तकं ज्यांनी वाचली त्यांनी ही गोष्ट नानांच्या ह्याच्यात ऐकलेली वाचली असेल. संगमनेरला पण आपल्या संस्थेची प्रार्थना होते. अनिल काळे म्हणून प्रार्थना प्रमुख. अजूनही कार्य चालू आहे. नानांच्यावर नितांत श्रद्धा आहे. 2-3 दिवस नाना संगमनेरला जाणार होते आणि म्हणून सगळा त्या काळ्यांनी सगळा प्रोग्राम तयार केला होता. किती महत्त्वाची गोष्ट आहे. काही गोष्टी या शिकायच्या आहेत. त्याच्यासाठी मी सांगते की नाना आल्यापासून 3 दिवस नाना कुठच्या वेळात कुठे कोणाकडे जातील आणि त्यांचे काय कार्यक्रम असतील. कोणाच्या घरी जायचा कार्यक्रम आणि समस्या सोडवायचा कार्यक्रम आणि नानांचा प्रवचनाचा कार्यक्रम, नानांच्या प्रवासाची वेळ वगैरे सगळं धरून घेतला होता. नानांचं प्रवचन वगैरे झालं आणि एक सद्गृहस्थ होते तिथे. त्यांना तळमळीने वाटायला लागलं की नाना आपल्या घरी यावेत. आणि म्हणून त्यांनी अनिल काळेला विचारलं की नाना तुम्ही माझ्या घरी आणाल का? अनिल काळे लागलीच ओरडून बोलले, कसं आणणार? मी सगळं तयार केलेलं आहे. आता 5 मिनिटाचा पण वेळ नाही आहे. काही तुम्ही बोलायचं नाही आहे वगैरे करून त्यांना उडवून दिलं. या गृहस्थांना काही चैन पडत नाही आहे. नाना आपल्या घरी यावे ही दुर्दम्य इच्छा. आणि म्हणून नानांना नमस्कार करायला ते गेले. त्यावेळेला त्यांनी हळूच नानांना विचारलं, नाना तुम्ही माझ्या घरी याल का? आता नाना पण गमतीशीर होते. नाना जरी अध्यात्मात होते, जरी आहे, तरी नाना अत्यंत आनंदाने आयुष्य जगत असतात. आमच्या घरात कायम विनोद थट्टा मस्करी चालायची आणि कधी कोणाची थट्टा केली म्हणजे कधी रागबीग नाही. सगळे हसण्यावरी गोष्टी न्यायच्या. प्रत्येकाच्या स्वभावावर काहीतरी बोललं जायचं. तसं आम्ही आईला कधीतरी म्हणायचो की तू खूप शिकली असतीस ना, तू मोठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर झाली असतीस आणि सगळ्यांना त्रास दिला असतास, असं नेहमी आईला आम्ही थट्टेनी म्हणायचो. नाना पण म्हणायचे
अशी गमतीशीर आमच्या घरात चालायचं. तर नाना त्यांना गमतीत काय म्हणाले की अहो येईन, पण असं करा तुम्ही उद्या ना अनारसे घेऊन या, मग मी तुमच्याकडे येईन. आता अनारसे ही गोष्ट आता तुम्हाला सहज दुकानात मिळत असेल, पण तो काळ नव्हता, 82 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला काय अनारसे मिळायचे नाही असे बाहेर. नाना म्हटलं आता अनारसे काय अशी पटकन होणारी गोष्ट नाही, त्यामुळे आपल्याला काय जायचं, आपली आपण सुटका करून घेतली. मी त्या माणसाला नाही पण म्हटलं नाही, अशाच्यात नाना होते. गंमत अशी झाली की दुसऱ्या दिवशी ते गृहस्थ आणि त्यांची बायको अनारसे घेऊन आली. नानाने सहज विचारलं की अनारसे कसे आहेत. त्या म्हणाले अहो माझ्याकडे पीठ होतं. आता अनारसे आणले, नाना त्यांच्या घरी गेले. आता आहे गंमत, महाराज कसं करून घेतात. आता असा गमतीशीर अनुभव, एक गंमत घडली. पुण्याचं एक फॅमिली आहे देव नावाची, त्या ते स्पर्श मठात येतात, निष्ठावंत स्वामी भक्त, आणि त्यांचा मुलगा पण स्वामींचं खूप करणारा, खूप. 2 स्वामी पुण्यतिथीनंतर ते असे आले का, जयंतीनंतर का पुण्यतिथीनंतर ते सगळे आले. मुलगा पण होता बरोबर, नवरा बायको ते 2 जण. आणि ते मला आग्रह करायला लागले की अहो ताई पुण्याला माझ्या घरी या ना, माझ्या घरी या ना, मी तुम्हाला किती वेळा सांगतोय तुम्ही येत नाही. मी पाहिजे तर, तो मुलगा म्हणाला पाहिजे तर ताई मी गाडी घेऊन येईन तुम्हाला इथे लोणावळ्याला आणि तुम्हाला घेऊन जाईन आणि परत सोडीन, पण तुम्ही आमच्याकडे या. आता मला जायचं म्हणजे मला संकट, म्हणजे असं की रविवारी लोणावळ्याला एवढी गर्दी असते, लोक वाट बघत असतात, लोक प्रश्न घेऊन येतात, मग हे सगळं सोडून उगाच कुठेतरी जायचं. दुसरा भाव मनामध्ये असा की कोणाकडे आपण जातो म्हणजे त्या माणसाला उगाच त्रास होतो असं मला स्वतःला वाटतं, की त्यांना नाही म्हटलं तरी सगळं करा, उठबस करा, कशाला आपण मान सन्मान घ्यायला जायचं. आणि म्हणून मला हा प्रश्न पण नाही संपवून टाकायचा होता किंवा तो पुढे ढकलायचा होता. म्हणून मी त्यांना काय म्हटलं की अहो मी अशीच कशी येणार तुमच्याकडे, आता तुमच्या मुलाचा साखरपुडा वगैरे असू दे तेव्हा येईन. आता नुकतंच मुलाचं बघायला सुरुवात करायची आहे, असा तो त्या मुलाचं वय, फारशी सुरुवात झालेली नाही. त्यामुळे मी अशा याच्यात होते की चला वर्ष 1.5 वर्ष जर काय आपल्याला जायला लागणार नाही आहे. आणि गंमत अशी झाली की 3 आठवड्यातच त्या मुलाचा साखरपुडा ठरला. महाराज म्हणाले जा. महाराज अशी गंमत पण करतात. तसेच सांगितलं की स्वामींकडे तुम्ही एका भयभीत काहीतरी होत असं बघू नका. स्वामी प्रचंड मायाळू आहेत, प्रचंड मायाळू आहे. आणि अशी गंमत पण स्वामी आपल्या जीवनात निश्चित करतील, हा विचार मनामध्ये घ्या. आणि म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगितली. जेव्हा त्यांचा मला फोन आला की ताई तुम्हाला माझ्या मुलाचा साखरपुडा अमुक तारखेला आहे, मी अक्षरशः उडाले. मी म्हटलं महाराजांनी मला आता जायलाच लावलं आहे. असंच मी त्यांना म्हटलं की महाराजांनी मला आता तुमच्याकडे यायलाच लावले. पाऊस होता तरी पण मी त्या साखरपुड्याला गेले, कारण महाराजांची ती इच्छा. असं हे दैवत आहे, असं हे दैवत आपल्याला मिळालेलं हे लक्षात घ्या. आता हे अशा प्रकारचं प्रेम मिळण्यासाठी काय आहे तर उपासना करताना आपलं अंतःकरण हललं पाहिजे आणि आपल्याला देवाचं अंतःकरण पण हलवता आलं पाहिजे. जे ध्रुवानी केलं, भक्त प्रल्हादानी केलं. एवढ्या समस्या आल्या तरी विष्णू नाम घ्यायचं तो थांबला नाही. वडिलांनी स्वतः त्याला मारण्याचा प्रयत्न केला तरी तो त्या आपल्या नामस्मरणावर ठाम राहिला. आणि साक्षात विष्णूंनी या प्रगट होऊन नृसिंहाच्या सिंहाच्या रूपामध्ये खांबातून प्रगट झाले. कारण ह्याच्या हिरण्यकश्यपूला असा वर प्राप्त झाला होता की त्याला दिवसा किंवा रात्री, घरात किंवा बाहेर, किंवा त्याच्या माणसाकडून किंवा पशुकडून किंवा अस्त्राकडून वध होणार नाही. आणि म्हणून जो प्रगट संध्याकाळच्या वेळेला नृसिंहाच्या रूपामध्ये प्रगट झाला विष्णू, आणि त्यांनी त्याला उंबरठ्याच्यामध्ये मांडीवर घेऊन आपल्या नखाच्याने त्याचं पोट पाडलं. म्हणजे जे सगळे काय वर होतं की असं दिला होता की असा मृत्यू येणार नाही, तसा मृत्यू येणार नाही. पण प्रगट प्रल्हादानी पुंडलिकांनी पण तसंच केलं आहे ना. इतकी सेवा आई वडिलांची गेली की तो विठ्ठल धावत आला आणि यांनी वीट फेकली. अर्थात ही वीट ही साधी सुधी वीट नव्हती असं म्हणतात, असं माझ्या वाचनात आलं आहे. आणि नक्कीच असण्यावर त्याच्यावर विठ्ठलाने उभं केलं आहे. ती वीट साधी असू शकते का?
ही वीट जी पुंडलिकाच्या घरी होती ती वीट म्हणजे इंद्राला शाप मिळाला होता आणि तो वीट होऊन पडला होता आणि त्याला उशाप असा मिळाला होता की ज्या वेळेला श्रीकृष्ण याच्यावर उभा राहील त्यावेळेला तू मुक्त होशील. आणि त्या उठेवर हा श्रीकृष्ण विठ्ठलाच्या रूपात आलेला आणि त्याच्यावर तो उभा राहिलेला आहे. पुंडलिकाने करूचे दामाजी पंतांसाठी पण देव धावत आला, विठू महाराजच्या रूपात गेला. होऊ शकतं, असं घडू शकतं, हे सत्य आहे, लक्षात घ्या तुम्ही. उगाच कथा आहेत अशा एक भ्रमात राहू नका. हे सत्य घडू शकतं. तुमचं हृदय तेवढं भक्तीमध्ये हल्लं पाहिजे आणि देवाचं हृदय, त्या हृदयामुळे देवाचं हृदय हल्लं तर अशा घटना घडू शकतात. नरसिंहेशाच्या चरित्रात एक कथा आहे. एक ब्राह्मण होता, त्याला सावकाराकडून पैसे घ्यायचे होते आणि तो देत नव्हता म्हणून तो नरसिंहेताला आपला घेऊन गेला की तुझ्या ओळखीने मला मिळतील. नरसिंहेता कृष्ण भक्तीत रंगलेला, तो म्हणाला आपल्याला मदत करायची म्हणून नरसिंहेता गेला. सावकारांनी 500 रुपये दिले, त्याच्या नावाने लिहून ठेवले की एवढे एवढे पैसे लोन दिलंय वगैरे सगळं झालं. पण हा ब्राह्मण काय पैसे फेडतच नाही आहे आणि मग शेवटी नरसिंहेतालाच पकडलं गेलं. अशी गंमत झाली, कारण नरसिंहेतांनी स्वतःची ओळख दिलेली या सावकाराकडे म्हणून. आता राजदरबारात आणलेलं आहे, पैसे भरले नाही म्हणून काहीतरी शिक्षा. आता हे 500 रुपये घेताना त्या सावकारांनी असं सांगितलं होतं की पैसे परत फेडेपर्यंत तू केदार राग तू गायचा नाहीस, अशी अट घातली पाहिजे. काहीतरी गहाण ठेवायचं. तर त्यांनी नरसिंहेताला अशी अट घातली होती की तू केदार राग म्हणायचा नाहीस. आता गंमत अशी होती की केदार राग ज्या वेळेला म्हणत असेल नरसिंहेता, त्यावेळेला श्रीकृष्ण चालत त्याच्या पुढे यायचा आणि त्याच्या गळ्यात हार घालायचा आणि अशी ही कथा सर्वत्र पसरलेली होती. पण जगात त्याला बांधणारी जशी माणसं असतात तशी त्याच्या विरोधात जणारी पण बरीच माणसं असतात. तसं तुकारामांची गाथा लोकांनी इंद्रायणीत, काही लोकांना ते सहन नाही झाले आणि इंद्रायणीत बुडवली. तशी नरसिंहेताला काहीतरी त्रास द्यायचा म्हणून या सावकारांनी अट घातली की तू हा केदार राग म्हणायचा नाही 500 रुपये परत देईपर्यंत. आता राजाने पकडलं आणि राजाने सांगितलं की तू मला चमत्कार करून दाखव, तू खूप चमत्कार करतो असं मी ऐकलं, आता माझ्या पुढे चमत्कार कर. नरसिंहेताला काही सुचेना चमत्कार काय करणार. आता हा केदार राग तर म्हणायचा नाही, कारण तो तिथे गहाण म्हणून ठेवलेला आहे. म्हणजे चमत्कार करून पण दाखवू शकत नाही की कृष्ण येतोय आणि हार घालतोय. अशा अवस्थेत नरसिंह असताना इकडे अशी घटना घडली की नरसिंहेताच्या रूपामध्ये श्रीकृष्ण जाऊन पोचला. श्रीकृष्णाने त्या सावकाराला 500 रुपये दिले आणि त्याच्याकडून तशी चिठ्ठी घेतली की 500 रुपये व्याजासहित परत मिळाले. आणि गंमत म्हणजे अशी की हा नरसिंहेता विचारात पडलाय की आता काय करायचं. आणि तो डोळे मिटून कृष्णाचं ध्यान करतो आणि त्यांनी डोळे उघडले तर त्याला असं दिसलं की जी कृष्णमूर्ती आहे तिच्या पायाशी जो कागद आहे आणि त्या कागदावर स्पष्ट लिहिलंय, सावकाराच्या सहीचा कागद आहे की मला 500 रुपये व्याजासहित परत मिळाले. नरसिंहेतांनी लागलीच तो कागद दाखवला. कागद बदलेबरोबर त्याने केदार राग म्हणायला सुरुवात केली. श्रीकृष्ण पुढे आला आणि श्रीकृष्णाने तिच्या गळ्यात हार घातला. कुठच्याही रूपात परमेश्वर कुठेही जाऊ शकतो. आता याच्यावरून माझ्या आयुष्यातली कथा सांगते. नानांचं थोर पण त्याच्यामध्ये जाणं. मी जे म्हटलं की हृदय हल्लं पाहिजे आपलं आणि त्या हृदय हलण्यामुळे ईश्वराचं हृदय हल्लं पाहिजे. कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण याच्या अनुषंगाने ती महत्त्वाची आहे की तुमचा या ईश्वरी शक्तीवर विश्वास अधिक बसेल म्हणून सांगते मी. मला माझं शिक्षण पूर्ण झालं, नोकरीच्या शोधात होते, रिझर्व्ह बँकेच्या परीक्षा दिल्या, इंटरव्ह्यू झाले, सिलेक्शन सगळं झालेलं. अपॉइंटमेंट लेटर घरी येऊन आलं आहे. 4 जूनला रिझर्व्ह बँकेमध्ये 500 रुपये डिपॉझिट भरून जॉईन व्हायचं. नोकरीची नितांत गरज होती, कारण नाना स्वामी कार्य करत होते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नानांना स्वामींनी नोकरी सोडायला सांगितली होती. 1 महिन्यानी बहिणीचं लग्न आलं होतं, भावाच्या IITची ॲडमिशन व्हायची, त्यामुळे पैशाची नितांत गरज होती घरामध्ये. अपॉइंटमेंट लेटर आले की 4 जूनला 500 रुपये घेऊन जायचं आहे. आज 3 जून आहे. घरात पैसे नाही. 500 रुपयाला तेव्हा किंमत होती. घरात पैसे नाही, साहजिकच व्यवहारात वावरणारी माझी आई तोपर्यंत ती व्यवहारात वावरत होती.
ही नानांना सहज म्हणाली की तुम्ही मामाकडे जा आणि 500 रुपये घेऊन या. नाना म्हणाले मी कोणाकडे जाणार नाही आणि तूही कोणाकडे जाऊन पैसे मागायचे नाहीस. मी एकदा माझं जीवन स्वामींच्या चरणाशी अर्पण केल्यानंतर मी कोणाकडे काही मागणार नाही. स्वामींना द्यायचं असतील ते स्वामी करतील. नोकरी लागली तर लागली, नाही लागली तर नाही लागली, असं शीतप्रज्ञासारखे नाना होते. आईने देखील नाना नाही म्हणाल्यानंतर उगाचच जाऊन असं नाही केलं की गुपचूप जाऊन पैसे आणले वगैरे नाही. तिची पण नानांच्यावर तेवढीच नितांत श्रद्धा होती आणि भक्ती होती आणि तिचा त्याच्याबद्दल आदर होता. त्यांच्या शब्दाला मान देणारी ती होती. संध्याकाळ झाली, पैसे नाहीत, त्यामुळे उद्या जाऊन काय नोकरी जॉईन करू शकत नाही. 8-8:30 वाजता आईला खूप वाईट वाटलं, कारण आता काळ सगळा निसटून गेला आहे. त्यावेळेला 9:30ला वगैरेच रात्री लोक झोपायची. आता काय रात्री काय 500 रुपये येऊ शकत नाहीत, म्हणजे उद्या काय मी जाणार नाही, म्हणजे मला एवढी चांगली नोकरी पण मला मिळणार नाही. तेव्हा आई मला असंच म्हणाली की हा अशासारखा स्थितप्रज्ञ माणूस मी बघितला नाही. तिची मान अभिमानाने उंच झाली की एवढी गरज असताना देखील नाना कुठे डळमळीत नाही झाले. आणि गंमत अशी झाली की रात्री 9:30 वाजता आमचं दार वाजलं. त्या काळी बेल नसायच्या. जे घर होतं त्याच्या आजूबाजूला फार मोठी आमराई होती. त्या काळी TV नाहीत, लाईट कमी, त्यामुळे फक्त काजव्याचा जो प्रकाश आहे तो प्रकाशच बाहेर होता. बाहेर पावसाची रिपरिप चाललेली. दार वाजले 9:30 वाजता. बाकी सगळीकडेच अंधार, लोक खूप लवकर झोपायची. आता मला वाटतं लोक झोपत नाही, 24 तास जग चालूच असतं. आणि नानांनी आतूनच सांगा की कोण आहे, मी एवढ्या रात्री कोणाचा प्रश्न बघत नाही. त्या व्यक्तींनी सांगितलं की मी पुण्याहून आलो आहे, माझं काम नाही, 5च मिनिटं तुम्ही दार उघडा. नानांनी दार उघडलं. ती व्यक्ती आत आली आणि त्यांनी ओळख करून दिली की माझं नाव गोगटे, पण साधारण 35 ते 40 वर्षाचं गृहस्थ असतील. ते गृहस्थ पुढे नानांना असं म्हणाले की माझे वडील थ्रोट कॅन्सरने आजारी होते, लास्ट स्टेज होती, पण त्यांना खूप पेनिंग व्हायच्या आणि माझ्या नातेवाईकातल्या काही लोकांनी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं आणि त्यावेळेला तुम्ही माझ्या वडिलांना औषधं दिलीत. तुमच्या औषधांनी माझ्या वडिलांच्या पेनिंग कमी झाल्या. जी इतर औषधं घेऊन सुद्धा पेनिंग कमी होत नव्हत्या, त्या पेनिंग तुमच्या औषधांनी कमी झाल्या. आता लास्ट स्टेज होती, त्यामुळे वडील गेले. त्यावेळेला तुम्ही मला पैसे सांगितले नाहीत आणि मीही तुम्हाला पैसे विचारले नव्हते. तर आज सकाळपासून मला मेसेज येतोय की तू ठाण्याला जा आणि करंदीकरांना 500 रुपये दे. आणि असं म्हणून त्यांनी खिशातून 100च्या 5 नोटा काढल्या. सत्य सांगते तुम्हाला मी, म्हणून तुम्हाला सांगते की नरसिंह मेहताच्या आयुष्यात, संतांच्या आयुष्यात ज्या काही ईश्वरी चमत्कार घडलेत ते सत्य आहेत. 5 नोटा काढल्या आणि नानांनी, अर्थात नाना हातात पैसे घेत नव्हते, नानांनी स्वामींपुढे ठेवायला सांगितलं. नानांना स्वामींनी असं सांगितलं होतं की माझ्या फोटोपुढे जे पैसे ठेवतील त्या पैशामध्ये तू उदरनिर्वाह करायचा, आणि त्या शब्दाप्रमाणे म्हणून नानाने ते 500 रुपये घेतले आणि ते या 500 रुपयात घेऊन मी दुसऱ्या दिवशी रिझर्व्ह बँकेत जॉईन झाले. आता हा मोठा चमत्कार घडलेला आहे, हा सत्य मी अनुभवलेला आहे आणि तो तुम्हाला सांगते. आणि म्हणून सांगते की नानांचं जे अंतःकरण होतं की मी महाराजांचा दास आहे आणि म्हणून मी कोणाकडे मागायला जाणार नाही, मी कोणाचा याचक होणार नाही. हे जे हृदय आहे, हे हृदय, अशी आपली वृद्धिंगत भक्ती झाली पाहिजे की महाराज माझी सगळी काळजी घेतात आणि त्यावेळेला महाराज तुमची काळजी घेतील. पण जोपर्यंत तुम्हाला असं वाटतं की कसं होणार, तोपर्यंत ते कसं होणार असंच राहणार आहे. आणि म्हणून काय आहे, कशासाठी या प्रार्थना आहेत, ह्याच्यासाठीच आहे की असलेला दृढ भाव आपल्याला वाढवत न्यायचा आहे, भक्ती वाढवायची आहे. फक्त तुटपुंजा आपल्या संसारापुरता आपल्या ह्याचा विचार नका करू, अनेकांचा विचार करा. स्वामींनी काय केलंय, अडलेली कामं करून घेतली. स्वामी चरित्रात कथा आहे. एक ब्राह्मणे तो नवस बोलला होता की मुलाची ज्या वेळेला मला जर अपत्य प्राप्ती झाली, मुलगा झाला, तर त्याची मुंज मी गाणगापूरला करीन. आणि म्हणून तो मुलगा 8 वर्षाचा झाल्यावर गाणगापूरला जाण्यासाठी तिकडे जाऊन मुंज करायची म्हणून मुलगा आणि बायको सगळे निघाले.
अक्कलकोटला आले, काही दिवस राहिले, तोपर्यंत त्यांचे सगळे पैसे संपले होते. महाराजांनी हे जाणलं आणि म्हणून महाराजांनी त्या मुलाची मुंज अक्कलकोटला आपल्या इथे लावून घेतली. आता लक्षात घ्या, अडलेलं काम. तसंच एकाने नवस बोलला होता की मी सहस्त्र ब्राह्मण भोजन घालीन, पण त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते. महाराजांनी त्याचा नवसही फेडून घेतला. म्हणजे कुणाचं जर काय काम अडलेलं असेल तर ते काम सोडवून देणं आपलं कर्तव्य. आम्ही काय करतो, आम्ही भक्ती स्वतःपुरती करतो. तशी करू नका. आपण जो जप करतो तो महत्त्वाचा आहे. सकल जनहिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमो नमः. अखिल स्वामीजींनी केलं की जो जो अडलेला आहे त्या त्या अडलेल्याचं काम महाराजांनी करून दिलं. त्याप्रमाणे आपल्या पाहण्यात जर कोणी असेल, कोणाचं काही काम अडलं असेल, तर त्वरित आपल्याला ते तिथे जाऊन त्याला मदत करणं, ह्याच्यातून स्वामी भक्ती आपोआप होते. हे या सगळ्या कथेतून आपल्याला शिकायचं. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे की हृदय तुमचं हल्लं पाहिजे, मग ते ईश्वराचं हृदय आपोआप हल्लं जातं. म्हणूनच मीराबाई विषाचा प्यायल्यानंतर सुद्धा विष तिच्या शरीरात भिजलं नाही. ही कथा पण लोकांना खोटी वाटते, पण हे सायन्स आहे. त्या विषयाचं अमृत परमेश्वर करू शकत नाही का? हे ईश्वर त्यांनी निर्माण केलं. आपण बघतोय की एवढंसं दही आहे, 1 लिटर दुधाला एवढंसं दही लावलं तर त्याचं सगळं दही होतं. हा चमत्कार आहे. काही जे परावर्तन करण्याची जी काय शक्ती आहे ती ईश्वराकडे आहे. मग तो विषयाचा पेला अमृत म्हणून पण झाला असेल का? होऊ शकणार नाही, कारण तिची तेवढी कृष्णावर भक्ती होती आणि म्हणून तिच्या बाबतीत ते घडू शकलं. फक्त प्रल्हाद भक्त होते. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे नामदेवाचा प्रसाद खाऊ शकला विठ्ठल, कारण तेवढा भक्तिभाव होता, तेवढं हृदय त्याचं होतं की विठ्ठलाने खावं 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 अशी त्याची इच्छा, प्रबळ इच्छा. तशी आपली भक्ती प्रबळ झाली पाहिजे, आपलं हृदय हल्लं पाहिजे आणि ईश्वराचं हृदय आपण हलवायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वामींच्या अंतःकरणापर्यंत जाऊन पोचणार आहात, तेव्हा कृपेचा वर्षाव जसा नानांच्यावर झाला तसं आपल्या सर्वांवर व्हावा, ही नानांची पण इच्छा आहे, लक्षात घ्या. आणि त्यासाठी नानांनी हा स्वामी समर्थ परिवार स्थापन केल्या, या उपासना दिल्या, या सांघिक प्रार्थना दिल्या. स्वामी समर्थांनी नानांकडून मठाची स्थापना करून घेतली. लोकांनाच आपण सगळं बघत आलो म्हणून आपल्याला काही वाटत नाही, पण नवीन येणाऱ्या लोकांना नुसती मूर्ती बघितल्याबरोबर, जी पहिल्यांदा दर्शन घ्यायला आलेले लोक मूर्ती बघितल्याबरोबर एक क्षण थब्ब होतात. एवढं स्वामींचं प्रचंड महान रूप आणि त्यातून येणाऱ्या ज्या व्हायब्रेशन्स जाणवतात अनेकांना. पण आमचं रोजचं दिल्यामुळे मग आपल्याला वाटत नाही, पण असेही महान शक्ती महाराजांनी तिथे आपल्यासाठी अडवून ठेवलेली आहे. आता या महान शक्तीकडून आपण शक्ती प्राप्त करून घ्यायची आहे, ते काम आपलं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी उपासना करत राहा. जसा श्रावण आल्यानंतर मोर नाचू लागतो, वसंत ऋतू आल्यानंतर कोकिळा गाऊ लागते, तशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये स्वामी समर्थ आणा आणि आपलं जीवन आनंदाने उधळून टाका. आपल्याबरोबर अनेकांचं जीवन उधळा. आणि भरत महाराजांच्या पुढे हीच प्रार्थना करूया. सन्मार्गाने सदैव न्यावे घेऊनी मज हाती, सगुण रूपाने येऊनी स्वामी, स्वीकारा आरती सद्गुरू श्री स्वामी समर्थ.